नमस्कार, मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत. मंडळी, व्हिडिओचं नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना? एअर पोटॅटो, हवेतला बटाटा. बटाटा तर जमिनीखाली येतो ना, मग आता हे आणि काय? असेच प्रश्न पडले ना तुम्हाला पण? चला, तुमची उत्सुकता जास्त न ताणवता आधी तुम्हाला वेलीवरचे बटाटे दाखवते. हे बघा, हे आहेत वेलीवर लागलेले बटाटे आणि हे आपल्या नेहमीच्या बटाट्यासारखेच खाण्याचे बटाटे आहेत. ते अगदीच गोल आकाराचे नसून थोडे चपटे, असमान असे असतात. या बटाट्याचं शास्त्रीय नाव डायस्कोरिया बल्बीफेरा असं आहे. इंग्रजीमध्ये एअर पोटॅटो, एअर यम, बीटर यम, चिकी यम आणि एरियल यम अशी नावं आहेत. या यम फॅमिलीतील करांदे आणि मटाळू हेही एअर पोटॅटोचेच प्रकार आहेत आणि हे दोन्हीही मी सध्या लावलेले आहेत. पहिल्यांदा या एअर पोटॅटोच्या वेलीची ओळख करून घेऊया. वेलीचा देठ गोल असतो आणि ती डाव्या बाजूने गुंडाळत वर चढत जाते. ही वेल अतिशय फास्ट वाढणारी आहे. म्हणजे बघा, दिवसाला अगदी 7-8 इंच वाढते असं म्हटलं तरीही चालेल. आणि अजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही वेल जवळपास 60 ते 70 फूट उंच वाढते. आता माझ्याकडची ही वेल बघा, मी इथं खाली जमिनीत लावली आहे, तर ती घराचे 2 मजले पार करून टेरेसवर पोहोचली आहे. बटाटे वेलीवर लागणार आहे तर अर्थातच या वेलीसाठी भक्कम आधार द्यावा लागतो. ही वेल इतकी वाढेल याची मलाही सुरुवातीला कल्पना नव्हती. मी आपलं इथल्या इथं लाकडी चौकट लावून ठेवली होती, पण वेलीने मात्र वायरचा आधार घेऊन कधीच्या कधीच टेरेस गाठलं. चला वर जाऊया. हे बघा, इथंपर्यंत येऊन आता टेरेसवर पसरत आहे आणि अजून कुठंपर्यंत वाढणार आहे काय माहीत. या हवेतल्या बटाट्याची पाने एक आड एक अशी असून पानांचे देठ लांब असतात. हृदयाच्या आकाराची ही पाने साधारण 8 इंच लांब आणि तेवढीच रुंद असतात. मागच्या थंडीत माझ्या भाच्याने सुशांतने 2-3 बटाटे मला दिले होते. ते मी तसेच बॉक्समध्ये ठेवून दिले होते. हवेत आर्द्रता निर्माण झाली की त्यांना मोड येतात. मे महिन्याच्या अखेरीस या बटाट्यांना असे मोड आले. याच काळात हे बटाटे पेरायचे असतात. या बटाट्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे मोड आलेले बटाटे असेच जमिनीवर, म्हणजे मातीचा स्पर्श होईल असं वरवर ठेवले तरीही त्याला कोंब फुटतात आणि ती वेल वाढू लागते. ते मातीत पेरलेच पाहिजेत असं नसतं. मला याचा अनुभव कधी आला सांगू काय? मटाळू हा याच वर्गातला प्रकार. हे पेरायचं आहे म्हणून बाहेर नेलं, पण त्या दिवशी पेरणं राहूनच गेलं. आत येता येता तसंच एका कुंडीत ठेवून दिलं की दुसऱ्या दिवशी सकाळी लावता येईल. पण पुढचे 3-4 दिवसही हे काम राहूनच गेलं. आणि नंतर जेव्हा मी ते पेरण्यासाठी गेले तेव्हा वरच्यावर ठेवलेल्या या कंदांना चांगला 5-6 फूट कोंब आलेला होता. दुसरं म्हणजे वेलीवरून एखादा बटाटा आपोआप पडला तरी तो तिथल्या तिथेच रुजतो. पण खास लागवड करायची तर माती भुसभुशीत आणि सेंद्रिय खताने युक्त अशीच असावी. मी इथं जमिनीत खत टाकून 3ही बटाट्याचे कोंब वर राहतील अशा पद्धतीनं ते मातीत पेरले आहेत. आधीच कोंब आलेले असल्यामुळं वेल भराभर वाढू लागली. पहिल्या 8 दिवसात तो कोंब 5-6 फुटापेक्षा जास्त वाढला. पान तर एकही नाही आणि नुसताच कोंब वाढतो आहे. पुढच्या 15 दिवसात म्हणजे जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पाने फुटू लागली. मागच्या बाजूला पाहिला तर त्यावेळचे आंबेही दिसत आहेत बघा. पावसाळी हवा मिळाल्यापासून मात्र वेलीने अशी ग्रोथ पकडली की विचारूच नका. पहिल्यांदा बटाटा लावतानाच काय ते खत वगैरे घातलेलं. त्यानंतर वेल अशीच वाढत जाऊन टेरेसवर पोहोचली. पाणी तर कधी घातल्याचं मला आठवत नाही, कारण एकतर सुरुवातीला पाऊस आणि नंतर जवळच्या इतर झाडांसोबत त्याला जाईल तेवढंच पाणी. आणि जर तुम्हीही हा बटाटा लावला तर लक्षात ठेवा की याला पाणी अगदी कमी लागतं. आठवड्यातून एकदाच असं म्हटलं तरी चालेल आणि तेही अगदी थोडं. पाणी जास्त झालं तर कंद कुजण्याची शक्यता असते. वेलीला अगदी छोटी छोटी फुले लागतात.
पानांच्या बेचक्यातून 5 ते 6 इंच लोंबकळणारी, कानातल्या डोलाप्रमाणे डुलणारी ही फुले पांढऱ्या रंगाची असतात. इतकी छोटीशी फुले येण्याचं कारण म्हणजे या वेलीचं प्रोपेगेशन बल्बिन्सपासून अर्थात बटाट्यापासून होत असल्यामुळं फुलांची प्रोपेगेशनसाठी म्हणून गरज नसते. आता वेलीला जवळपास 4 महिने तरी झालेले होते. काही दिवसापूर्वी एकदा वेल धुंडाळताना पानांच्या बेचक्यात असे छोटे छोटे बटाटे लागलेले दिसले. वा, मी ही वेलीवरचे बटाटे पहिल्यांदाच पाहत होते. अगदी सेम आपल्या नेहमीच्या बटाट्यासारखेच वाटले, मात्र हवेत. आहे ना मज्जा? आता पुढचा मुद्दा आहे, हे वेलीवरचे बटाटे तयार कधी होणार? आता मी तरी काय, जसा अनुभव येईल तेच तुम्हाला सांगणार. तर याचं पीक तयार होण्यासाठी जवळजवळ 4-4.5 महिने तरी लागतात. आज मी 1-2 बटाटे काढणार आहे. चांगले वजनदार आहेत. 4-5 महिने वाट बघून हे फळ जेव्हा आपल्या टेबलवर येतं तो आनंद अवर्णनीय असतो. या बटाट्याचे ते सर्व पदार्थ आपण करू शकतो जे नेहमीच्या बटाट्याचे केले जातात, म्हणजे मॅश्ड पोटॅटो, बेक्ड पोटॅटो, फ्राईड पोटॅटो आणि ग्रिल्ड पोटॅटो. या सर्व प्रकारात आपण याचेही पदार्थ बनवू शकतो. याची स्वतःची अशी एक खास चव असते. मी आपल्या नेहमीच्या बटाट्याच्या भाजीसारखी याची साधी भाजी बनवली आहे. सेम रेसिपी, त्यामुळं काही सांगण्याची गरज वाटत नाही. तुम्ही बघूनच समजून जाल. पण फक्त एकच महत्त्वाचं सांगते, साल जाडसर असल्यामुळे हे बटाटे शिजण्यासाठी 4 शिट्ट्या घेतल्या आहेत. एक स्लाइस अशीच बाजूला काढून ठेवली होती. थोड्या वेळानंतर ती लालसर दिसत आहे. आपल्या नेहमीच्या बटाट्यापेक्षा याची चव वेगळी असते, पण खूप स्वादिष्ट असं म्हणता येणार नाही. ज्याची त्याची स्वतःची चव असते. यासाठी वेगवेगळ्या रेसिपी आजमावल्या पाहिजेत. हवेत उगवणाऱ्या भाज्यांच्या पाककृती करतात, जसं की वांगी, भोपळा, याप्रमाणे करून बघितले पाहिजेत असं मला वाटतं. चला आता याचे काही उपयोग बघूया. या एअर पोटॅटोमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याच्या सेवनाने फुफ्फुस आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. एअर पोटॅटो हा फ्लेवोनॉइड्सचा स्रोत असल्यामुळं त्यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. त्यामुळे शरीर दीर्घकाळपर्यंत तंदुरुस्त राहते. यातल्या काही जातींमध्ये स्टेरॉइड असते आणि ते औषध इंडस्ट्रीमध्ये वापरले जाते. अजूनही काही उपयोग तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा, मलाही ते समजतील. आता शेवटचा मुद्दा आहे एअर पोटॅटोवर पडणारे रोग. मला मिळालेल्या माहितीनुसार एअर पोटॅटोवर एन्थ्रॅकनोज आणि यम मोझॅक व्हायरस हे रोग येतात. परिणामी पाने खराब होणे, फळ खोकले पडणे, फळ पोकळ होणे अशी लक्षणे दिसतात. आणि हे लाल रंगाचे छोटे किडे वेलीवर आक्रमण करून पानांची जाळी करून टाकतात. या सगळ्यांवर वेळीच उपाय करावेत. तर एअर पोटॅटोचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर सांगा. धन्यवाद.